संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुंडल जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषिकेश लाड यांनी तब्बल 5417 एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत भाजपच्या धनश्री लाड यांचा पराभव केला। ऋषिकेश लाड मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याचे समजताच महेंद्र लाड यांनी ऋषिकेश लाड यांना मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून दिली। महेंद्र लाड व ऋषिकेश लाड यांनी स्वर्गीय भारती लाड यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करताना दोघांनाही अश्रू अनावर झाले। ऋषिकेश लाड यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठे मताधिक्य घेत आपल्या मताधिक्याची घोडदौड शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवत मोठा विजय प्राप्त करत काँग्रेस पक्षाचा विजयाचा झेंडा कुंडल जिल्हा परिषद गटात फडकवला। ऋषिकेश लाड यांना 16,445 मते मिळाली तर धनश्री लाड यांना 11,028 मते मिळाली। सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या ऋषिकेश लाड यांनी शेवटपर्यंत आपले वर्चस्व कायम राखले। विजयाची घोषणा होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करत डॉल्बीच्या तालावर जोरदार जल्लोष केला। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी कुंडल येथील महेंद्र लाड यांच्या निवासस्थानी येऊन ऋषिकेश लाड व महेंद्र लाड व पंचायत समितीचे विजयी उमेदवार हेमा पवार यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या व उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते व मतदारांना अभिनंदन करत आभार मानले। कुंडल जिल्हा परिषद गटात पंचायत समिती कुंडल गणामध्ये काँग्रेसच्या हेमा पवार यांनी 1831 मतांनी विजय मिळवला तर बांबवडे गटातून सुवर्णा समकाळ यांनी 1892 मतांनी विजय मिळवत काँग्रेसचा झेंडा फडकवला। आजच्या काँग्रेसच्या विजयाने भाजपचे शरद लाड यांना मोठा धक्का मानला जात आहे। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।